नमस्कार, मी कीर्ती जाधव. तर सुरू झालेला आहे आकाश सरांच्या लग्नाचा दिवस. आम्ही अगदी वेळेवरती हॉलला पोहोचलो. अगदी मुहूर्तावरती तिथे सर्व विधी सुरू झाले होते आणि आम्ही मस्तपैकी ट्रेडिशनल वेअर केलं होतं. सो आम्ही हे लग्न खूप एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही नवरदेव नवरीला भेटायला गेलो. तुम्हा दोघांना लग्नाच्या दर्जेदार शुभेच्छा. सो जसं की मला आकाश सरांनी आधीच सांगितलं होतं की त्यांच्या लग्नाच्या ठिकाणापासून जवळच कुरवपूर आहे आणि मला ते बघायचंच होतं. त्याच्यामुळे आम्ही सगळेच निघालो कुरवपूरच्या दिशेने. तर आम्ही जिथे गेलो होतो तिथे होता आश्रम आणि आश्रमाच्या अपोजिट साईडला होतं मंदिर. खरं तर ही नदी आहे, पण उन्हामुळे नदी पात्रातलं पूर्ण पाणी संपलं होतं. इथे आलेले लोक शक्यतो होडीने जातात, पण तिथे अजिबात पाणी नसल्यामुळे आम्हाला मात्र ट्रॅक्टरने जावं लागलं होतं. आणि हा प्रवास मी अजिबात विसरू शकणार नव्हते, कारण हार्डली आम्ही 10 ते 15 मिनिटातच तिथे पोहोचलो. पण ज्या पद्धतीने आम्ही तिथे गेलो मी ही कधीच विसरणार नाही. पण जेव्हा आम्ही मंदिरात पोहोचलो त्याच्यानंतर ते सगळं मी विसरून गेले, कारण की मंदिर इतकं सुंदर होतं आणि मी पहिल्यांदाच या मंदिरात आले होते. सो मला खूप छान वाटत होतं. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे आतमध्ये काही शूट करता आलं नाही. त्यानंतर आम्ही तिथून पुढे गेलो या 1000 वर्ष जुन्या अशा वटवृक्षाजवळ. तिथून पुढे आम्ही दत्तांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर तिथली गुफा पाहिली आणि पुढे येऊन आम्ही मस्तपैकी उसाचा रस प्यायलो आणि निघालो पुन्हा आश्रमाच्या दिशेने. आश्रमही पाहिला आम्ही. खूपच सुंदर असा आश्रम होता. एकदम भारी प्रसन्न वाटलं तिथे गेल्यावर. तिथल्याही काही मंदिरांचं दर्शन घेतलं आणि निघालो परतीच्या दिशेने.